दंडवत हो. श्रुतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 49 पासूनच्या ज्या स्मृती आहेत त्या श्रवण करणार आहोत. भर्तुका स्त्रिये काळ संख्या ज्ञाने अनुसरण सांगणे. एकुदिसू भटोबासी म्हणितले वरयताची बाईला आणि लेकरवाळी आम्ही भिक्षा देऊ भीत असे. भर्तुका स्त्रिये म्हणजे ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांना अनुसरण देण्याविषयीचा काही नियम आहे. त्या नियमाच्या अनुसार आचार्य भट्टोबास त्यांना अनुसरण देतात. म्हणजे स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की काही विषयावरून धर्मवार्तेवरून काही विषय निघालेले आहेत आणि तेव्हा ते म्हणतात की वरयताच्या बाईला लेकरवाळीया मी भिक्षा देऊ भीत असे. म्हणजे प्रपंचातनं जे स्त्री आहेत ते जर का अनुसरण घेण्यासाठी आलेले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यांना अनुसरण देत असताना काही गोष्टींची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. परिवरेताची बाईले दोन्ही मास का तिन्ही भिक्षा ने दावी. म्हणजे 2-3 महिने किंवा एक विशिष्ट वेळपर्यंत त्यांना अनुसरण देता येत नाही. आणि म्हणजे प्रपंचातनं आलेला कुठलाही जो व्यक्ती आहे, मग स्त्री असेल ना तर पुरुष असेल, यांच्याविषयी काळजी ही घेतल्याच गेली पाहिजे. स्त्रीला अनुसरण न देण्याचं कारण उद्या जर का काही त्यांना अनुसरणानंतर जर का त्यांचा गर्भ वगैरे राहिला तर त्याचा समज काय होईल, म्हणजे संन्यासी व्यक्तीला मूल झालं असं ते होईल. आणि म्हणून 2-3 महिने उपलक्षणे 5-6 महिने म्हणजे एवढी काळजी भट्टोबासांना करायची आहे. ही काळजी फक्त भट्टोबासच नाही करत, तर तिथून पुढे आजपर्यंत ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सोबतच पुरुष व्यक्ती पण याच्यातनं सुटत नाही. किंवा एक सर्वसामान्यपणे हा एक दोष तर झाला त्याच्यामध्ये, म्हणजे हे काही उद्भवता कामा नये, हे तर झालंच, परंतु सर्वसामान्यपणे कुणीही जेव्हा अनुसरण घ्यायला येतं तेव्हा ते पूर्ण तयारीमध्ये येत असतात बरं का. कारण की घरी समजा असं काहीतरी वादावाद झालेला असतो किंवा एकदम स्मशान वैराग्य आलेलं असतं, त्याच्यामुळे त्यावेळेला ते जे येतात त्यावेळेला त्यांचं इतकं अनुसरणाचा ओढा असतो किंवा ते बोलणं असतं वगैरे, तर त्यावेळेला अधिकरणं वगैरे जे आहेत ना ते त्यांना लक्ष देऊन बघतात त्यांच्याकडे. म्हणजे यांच्या बोलण्यामधलं की अनुसरणाचा ह्यांचा जो काही आवेश आहे तो कशा प्रकारचा आहे तो आधी बघितला जातो. आणि काही वेळ जसं की उन्हातनं आलेला व्यक्ती असतो ना, तो एकदम मला पाणी पाहिजे, पाणी द्या, आपण काय म्हणतो त्याला, थोडंसं बसा, लगेच पाणी उन्हातनं आल्यानंतर पिऊ नये, ते बाधक ठरतं. तसं एकदम तिकडून प्रपंचातनं तरसून आलेला जो व्यक्ती असतो त्याला असं वाटत असतं की नाही आता गेलं गेलं लगेच अनुसरावं. आणि कधी कधी असं होतं बरं का की अनुसरण दिल्या पण जातं, घेतल्या पण जातं आणि मग ते सोडल्या पण जातं. म्हणजे एका विशिष्ट वेळानंतर असं वाटायला लागतं की आपण उगाच अनुसरण घेतलं. त्यासाठी म्हणजे ही पण परिस्थिती असते बरं का. त्यासाठी मार्गामध्ये काय केलं जातं, काही मार्गांमध्ये 3 वर्षपर्यंत ठेवतात. 3 वर्ष नाही देत अनुसरण. 3 वर्षामध्ये 1 वर्ष तर असा जातो की प्रपंचाचं विसर त्याच्यामध्ये असला पाहिजे. दुसरं वर्ष मार्गाची जी बैठक आहे, म्हणजे प्रपंचाचा विसर पडून प्रपंचातली जी उडबस करण्याची पद्धती आहे ती कुठेतरी फिक्की झाली पाहिजे, कमी कमी झाली पाहिजे. दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यामध्ये मार्गाची जी बैठक आहे ती चांगली
बसली पाहिजे आणि 3ऱ्या वर्षाच्या बैठकीमध्ये तो माणसाचं जे काही स्थिर स्थावर मन होणं आहे, जे 3ऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे त्रिशुद्धी हा विषय आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतो. जे 3 वेळा विचारणं किंवा 3 वर्षामध्ये 1 वर्ष 2 वर्ष 3ऱ्याही वर्षी आमच्या बाईसांनी स्वामींना किती दिवस पायपुसणं बसायला दिलं? 3 दिवस. आम्ही आता ते असं चिंतन त्याच्यामध्ये केलं की 3 दिवस बाईसांनी स्वामींची परीक्षा घेतलेली आहे, बघितलेली आहे की संत महात्मे एवढे शांत कसे काय असू शकतात. त्यांनी पहिल्यांदाच असं बघितलेलं होतं, असं मला वाटतं बरं का. आणि 2 दिवस बाईसांनी बघितलं, पण ठीक आहे 3ऱ्या दिवशी पण बघूया काय होतं. आणि 3ऱ्या दिवशी पण स्वामी त्याच म्हणजे स्वामींच्या श्रीमुखावर कुठलाही राग नाही, द्वेष नाही, काही नाही. सामान्यपणे स्वामी आले आणि तिथे बसले, स्वामींच्या श्रीमुखावरतीच प्रसन्नता आहे वगैरे, आणि त्या दिवशी बाईसा अनुकूल झाल्या असाव्यात की नाही, हे व्यक्ती वेगळे आहेत बरं का काहीतरी. म्हणजे अयोग्य ते योग्य करीत आणि योग्याशीच परमेश्वर ज्ञान असेल किंवा प्रेम असेल ते देतात. जसं माहीम भट्टांना योग्य केलं, भट्टोबासांना योग्य केलं, मगच दातृत्व आहे. त्याच्या आधी दातृत्व देव देऊ शकत नाही. आणि म्हणून अनुकूलत्व बाईसांचं त्यावेळेला दिसलं की बाईसांचं मन परिवर्तन झालं की नाही, हे बोनेबाई जे म्हणतात तसेच हे आहेत. आणि आता तर स्वतः अनुभवलं त्यांनी सगळं. आणि अनुकूल झाल्यानंतर स्वामींनी त्यांना ते दातृत्व केलेलं आहे. पहिल्या 2 वेळा दातृत्व केलं गेलं नाही, कारण की पहिल्या 2 वेळा कुठेतरी बाईसांना स्वामींकडे बघता येत नाही की अशा व्यक्तीला आपण असं बसायला दिलं, म्हणून त्यांची डोळे जे आहेत स्वामींच्या श्रीनेत्रांना ते असे टेकत नाहीत. आणि नंतर मग स्वामींनी ते दातृत्व केलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे 3 वेळा परीक्षा घेण्याची पद्धती आहे. किंवा मग त्या जीवाची जी मनस्थिती आहे, पहिल्या दिवशी तर तो भाव राहू शकतो, दुसऱ्या दिवशी पण तो भाव राहू शकतो, पण 3ऱ्या दिवशी पण तसाच भाव असणं, किंवा पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, एखाद्या ठिकाणी 1 वर्षामध्ये त्या व्यक्तीला लक्षात घेतल्या जातं. आणि लक्षात घ्यायचं की तामसाची जी परीक्षा आहे ती कमी वेळ बघितल्या जाते. तामस व्यक्ती आपला अवगुण जो आहे तो लगेच दिसून येतो त्याचा. आणि त्यातल्या त्यात अधिकरण वर्ग जे असतात यांना तर नुसतं आपल्याला त्यांनी बघितलं जरी तरी त्यांच्या लक्षात येतो की आपण काय आहोत ते. म्हणजे सामान्यत आपल्या बोलण्यावरून, उठण्या बसण्यावरून, आपण एखादा प्रश्न करतो त्याच्यावरून आपली बैठक त्यांच्या लक्षात येत असते. तामस व्यक्ती लगेच लक्षात येतो, तो कुठे ना कुठे त्याची चिडचिड चालूच असते. राजस व्यक्ती त्याच्यासाठी अजून थोडी परीक्षा घ्यावी लागते. आणि सात्विक व्यक्तीची परीक्षा जास्त काळ घ्यावी लागते. कारण की कधी कधी असं असतं की एखादा व्यक्ती शांत शांत शांतच दिसतो, आणि एक दिवशी त्याचा रुद्र अवतार आपण बघतो तेव्हा आपण म्हणतो खूपच शांत दिसायचे बरं का, आणि आजच यांचं विश्वरूप बघितलं बाबा. म्हणजे इत्यादी प्रकारे एखादा व्यक्ती काय करू शकतो की आपला अवगुण तो नियंत्रित करू शकतो. अर्थातच एखाद्या व्यक्तीने आयुष्यभरासाठी जर का त्याचा दोष नियंत्रित ठेवला, आमचे स्वामी सांगतात ना, विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, म्हणजे कवकाळपर्यंत न जो जन्मक्षेपी. ते जे जो जन्मक्षेपी आहे ते अलीकडच्या सर्व वचनांना लागतं. विकार शून्य कुठपर्यंत? न जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत. विकल्प शून्य, जो जन्मक्षेपी. स्वभाव मात्रे, जो जन्मक्षेपी. निरालंबी, जो जन्मक्षेपी. आणि स्मरण, जो जन्मक्षेपी. सगळ्याला ते वचन लागू होतं. आणि हे सर्व केल्यानंतर आणि मग शेवटचं वचन लागू होतं. नुसतं शेवटचं वचन देवता स्मरणेला लागू होणार नाही. नुसतं स्मरण केलं तर त्याच्याने शेवटच्या वचनाचं शेवटचं जे काही पद आहे, अस्तिपरीचं शेवटचं वचन, ते लागू होत नाही. त्यासाठी हे सगळं आचरण करावं लागतं. आणि म्हणून
जसं आमच्या शांताबाईंनी स्वभाव मात्रे स्वामींनी त्यांना सांगितलं, ते कुठपर्यंत गेलं त्यांनी? स्वामींचा निरोप आल्यानंतर देखील जन्मक्षेपी म्हणजे शेवटपर्यंत ते केलं. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची जो काही विचारायला आलेला आहे, जो काही अनुसरण घ्यायला आलेला आहे, उपदेश घ्यायला आलेला आहे, जसं माझ्याकडे कोणी आले, मला उपदेश घ्यायचा आहे किंवा आमच्या मुलाला उपदेश घ्यायचा आहे, मी त्यांना विचारतो त्याला घ्यायचा आहे का? त्याला विचारतो तुला घ्यायचा आहे का? तुला कोणीतरी सांगितलं घ्यायचं म्हणून तू घेतोयस किंवा काय घेतोयस? म्हणजे ती त्याची बैठक लक्षात आली पाहिजे. आणि तदनंतर मगच आपण एखाद्याला दातृत्व हे केलं गेलं पाहिजे. आमचे स्वामी सुद्धा माहिमभट्ट आहेत, लगेच त्यांना शास्त्र निरूपण करत नाही. त्यांची आधी तिकडची जी बैठक आहे कर्मराठीची, ती आधी शून्य करतात. त्यांचा अहंकार आहे तो शून्य करतात आणि मग त्यानंतर जिज्ञासा जी आहे ती त्यांची तयार होते, तिसरी बैठक. आणि जिज्ञासेमध्ये स्वामी त्यांना सांगतात. किंवा आमच्या आचार्य भट्टोबासांना एवढी तयारी असून सुद्धा असंनिधान धर्म लगेच नाही सांगत. स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही जिज्ञासा, म्हणजे तुम्ही आधी प्रश्न करा आणि प्रश्नापेक्षा पण जिज्ञासा करा आणि मग नंतर स्वामी त्यांना, म्हणजे ती बैठक आधी तयार झाली पाहिजे, घेण्याची बैठक. आणि त्यासाठी या ठिकाणी आचार्य भट्टोबास म्हणतात की अशा व्यक्तींना म्हणजे मास, दोन्ही मास का तिन्ही मास भिक्षा नेदावी. प्रपंचातनं जे पण कोणी आले, स्त्रीच नाही पुरुष देखील, त्यांना अनुसरण देताना थोडं थांबायचं. लगेच काही अनुसरण आपण म्हटलो की आता जर का त्यांना वाटतंय, उद्या जर का नाही वाटलं तर, उद्या भाव त्यांचा बदलला तर, उद्या भाव बदलणारा व्यक्ती असेल तर मग अजिबातच त्यांना अनुसरण देऊ नये, ज्याच्यावर आपल्यालाच विश्वास नाही आहे. जो अनुसरणाच्या चाळेने आलेले आहेत ना, आचार्य भट्टोबास अनुसरणाच्या चाळेने आलेले आहेत, त्यांच्या भरपूर भेटी झाल्या. एकूण कितव्या भेटीमध्ये अनुसरण झालं भट्टोबासांचं? 8व्या भेटीमध्ये झालं बरं का. आता मी थोडं नवीन चिंतन केलेलं आहे. 6व्या भेटीमध्ये बोध झाला. 7व्या भेटीला भट्टोबास आले आणि स्वामींचा निरोप घेऊन घरी निघाले पण, आणि नंतर परत तिकडून आले, आईकडे साहित्य देऊन दिलं सगळं आणि परत आले. कितवी भेट झाली? 8वी भेट झाली. आता ती भेट घेऊन, 7वी भेट घेऊन, त्याचा निरोपही घेऊन ते निघूनही गेलेले आहेत आणि परत 8वी भेट, त्याला आपण 7वी भेटच म्हणतो, परंतु मला असं लक्षात आलं की नाही, तर 8वी भेट आहे त्यांची. आणि मग अनुसरण त्यांना ते लगेच दिलं, परंतु त्यांची बैठक मात्र किती भेटीची? 7 भेटीची बैठक आहे त्यांची. 7 भेटीपर्यंत भट्टोबास अनुसरलेलेच आहेत. फक्त भाकेचे पोफळ एवढाच एक विषय आहे, तोच फक्त पूर्ण केलेला आहे स्वामींनी. वांचून भट्टोबास तन मन धनाने अनुसरलेले आहेत. फक्त त्या क्रियेला अनुसरण हे नाव त्यावेळेला पडलं, म्हणजे त्याची निश्चिती झाली. एक चौकटीमध्ये स्वामींनी त्यांना बसवलेलं आहे की अनुसरण म्हणजे नुसतं वेश परिवर्तन नव्हे, अनुसरण म्हणजे प्रपंचाचा त्याग नव्हे, अनुसरण म्हणजे ईश्वराचं सन्निधानच नव्हे, तर ते सगळंच इथून तिथून सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला जन्मक्षेपला पाहिजे. त्या सगळ्या एकत्र गोष्टींनी त्यागही शेवटपर्यंत राहिला पाहिजे, अनुसरणही शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, सन्निधानही शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी देहक्षेपेपर्यंत किंवा त्या सगळ्या गोष्टीशी देहक्षेपणं हा एक अनुसरणाचा पूर्ण एक टप्पा आहे. आणि म्हणून आचार्य भट्टोबास अनुसरण देण्याविषयी आणि घेण्याविषयी, आपल्याला पण अनुसरण घ्यायचंय. आता हे देण्याविषयी झालं, आता घेण्याविषयी बघूया. आपल्याला पण अनुसरण घ्यायचंय आणि आपण प्रपंचातनं एकदम निघून गेलो. कधी कधी काही काही घटना होतात. एकाने काय केलं की ते घरी काहीतरी वाद झाला आणि ते गेले मार्गात आणि त्यांनी अनुसरण घेऊन टाकलं, आणि नंतर 3-4 महिन्यांनी त्यांना वाटलं की आपण उगाच घेतलं बरं का अनुसरण, आणि मग ते सगळं सोडून परत आले आणि परत प्रपंचामध्ये लागले. आता याच्यामुळे नाव कोणाचं खराब होतं? पंथाचं. आणि साधूंना मग सगळे टार्गेट करतात. अनुसरण घेतलं ग्रस्तानी
आणि परत दीक्षा सोडून ते ग्रस्तच झाले. पण नाव खराब होतं, साधूंचं खराब होतं, पंथाचं खराब होतं. आणि त्याच्यामुळे आपणही घेताना स्वतःला तपासून घ्यायचं. आता आपल्याला तपासणार आहेच अधिकरण, पण आपण देखील स्वतःला तपासायचं. जेवण वाढणार तर येणारच आहे, घ्या चपाती, पण आपण तपासायचं की आपण एवढं खाऊ शकतो का, किती घ्यायचं आहे, की घ्यायचं की नाही घ्यायचं आहे. कधी कधी बाजूच्या व्यक्तीने घेतलं म्हणून आपण घेतो बरं का, पदार्थ पण आणि दीक्षा पण. त्यांनी घेतली म्हणून आपण. काही वेळेला खूप लोक बोलत राहतात, काय मग आता कधी घ्यायचं, आता रिटायर झाले कधी घेणार दीक्षा, कधी घेणार. आणि त्या आवेशामध्ये कधी कधी आपण दीक्षा घेऊन घेतो, वेश परिवर्तन करतो. तर तसं आपण करता कामा नये. आपली बैठक जी आहे अनुसरणाची, ती ईश्वराने म्हणितले म्हणून, आणि आपल्याला सुद्धा ते अनुसरण घ्यायचं म्हणून ते अनुसरण घ्यावं. कुणीतरी म्हटलं म्हणून आयुष्यामध्ये कधीच काय करू नये. ईश्वराने म्हणितलं आणि आम्हालाही इथून वाटलं म्हणून ती क्रिया जर का आपण केली ईश्वराचे महत्व जाणून, तरच आपण त्या क्रियेमध्ये पुढाकार घ्यावा. आणि जर का तशी मनस्थिती नसेल तर त्यासाठीच मार्गात राहून तशी मनस्थिती तयार आपली आधी केली गेली पाहिजे. स्वतः आपण ते करायचं. कारण की आपण जे घेतो आहोत ते एकदाच घ्यायचंय. अनुसरण हा प्रकार पुन्हा पुन्हा घ्यायचा प्रकार नाही, हा एकदाच घ्यायचा असतो. त्याच्यामुळे आपण पूर्ण तयारीनिशी, आमचे आचार्य भट्टोबास हे पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत म्हणून लगेच भाकेचे पोपळ ते देऊ शकले. आपल्याला जर का असं विचारलं तर, किंवा अनुसरण घेतात परंतु मग घरी जाता नाही येणार तुम्हाला, असं का? मग ते आमचं थोडंसं काम बाकी आहे, शेताचं बँकेचे काम बाकी आहे, मग बघतो, मग थोडस विचार करून. असं भट्टोबासांनी केलं का? भट्टोबासांना स्वामी जेव्हा म्हणतात तेव्हा ती तयारी तीच आहे त्यांची, की हो तुम्ही म्हणाल तसं. आणि मग स्वामींनी पाठवल्याशिवाय गेले नाहीत आणि स्वामींनी बोलवल्याशिवाय मग आले नाहीत. आणि म्हणून अनुसरण घेताना आपली सुद्धा ती तयारी पाहिजे की ह्या विधीला आपण न्याय देऊ शकतो का. आणि तो न्याय देऊ शकत नाही असं जर लक्षात आलं तर न्याय देण्या एवढी तयारी लगेच आपण सोडून नाही द्यायचं की मी काही हे न्याय देऊ शकत नाही. तसं नाही, तयारीने यायचं. पाहिजे तर तुम्ही परत घरी जा, परत सगळं आटोपून मग परत या. अधिकरण सांगतात तिकडचं सगळं आटपा आणि या, परंतु तिथे गेल्यानंतर लगेच तिकडचं नाही व्हायचं. तयारी मात्र इकडचीच ठेवायची की मला हे सगळं आटोपून जायचं आहे. मानसिक अनुसरण आपलं तिथेच झालं पाहिजे. आणि म्हणून हा अनुसरणाचा एक भाग आपण घेणारे आणि देणारे दोघांच्या नियमामध्ये बघितला. पुढची स्मृती येते 50 क्रमांकाची. आचार्य पदार्थ निर्वडी शुश्रूषिकाशी अनुज्ञा एकुदिसी भटोबासी म्हणितले आचार्याचे कवडा पोपळते शुश्रूषेतेची ठेवावे. म्हणजे जे गुरुजन वर्ग आहेत त्यांचं जे द्रव्य आहे किंवा त्यांना जे काही मिळतं त्याच्यामध्ये कवडा पोफळ, कवडा म्हणजे द्रव्य आणि पोफळ हे सुद्धा एक प्रकारे द्रव्यासारखंच उपयोगी जातं. आधीच्या काळामध्ये समजा असं सांगितलं जातं की 10 पोफळ दिले की त्या बदल्यामध्ये एवढं द्रव्य मिळेल वगैरे. म्हणजे एखादी आपल्याकडे जी वस्तू असते नुसतंच द्रव्य नव्हे तर ज्या द्रव्याची विकत घेतलेली वस्तू जी असते ती सुद्धा काय आहे, एक प्रकारे तिला मूल्य आहे काहीतरी. आणि त्याच्यामुळे जे काही आपल्याला अशा प्रकारे प्राप्त होत असतं जे मूल्य देऊन घेतलं गेलेलं आहे. ज्ञान कसं घेतो आपण, मूल्य देतो का त्याचं काही, की बाबा हे 10 रुपये घ्या आम्हाला एक वचन सांगा बरं, असं घेतो का आपण? किंवा असं कोणी देतं का? किंवा असं दिलं जातं का? असं दिल्या जात नाही. असं असतं तर ज्ञान सगळ्यांनी विकत घेतले असते. पुस्तकं विकत घेतो ना आपण, तसं ज्ञानही विकत घेता आलं असं. पण ज्ञान नेमकी अशी गोष्ट आहे की पुस्तकं विकत घेता येतात पण ज्ञान मात्र विकत नाही घेता येत. ज्ञान हा अधिकार असल्याशिवाय ते जोडल्याच जात नाही.
एखाद्या व्यक्तीने किती काथ्याकूड जरी केलं तरी ते म्हणतात आमचं सगळं पाठ होतं, पण नेमकं वचनच पाठ होत नाही, लीळाच पाठ होत नाही, असं होतं. कोणी म्हणतं की बाबा ते कोणी लीळा सांगत असलं की आम्हाला लक्षात येतं, हा पुढे हे पुढे, पण आम्हाला लीळा आठवायची म्हटलं की लीळाच नाही आठवत. बाकी सगळं जग आठवतं, पण लीळा मात्र आठवत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व हे ज्ञान जे काय आहे ते मूल्य देऊन मिळत नाही, म्हणूनच ते अमूल्य असं आहे. परंतु इतर सगळ्या गोष्टी जेवढ्या काही दान धर्मामध्ये येतात त्याचं काहीतरी मूल्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जे आलेलं आहे ते जेव्हा दातृत्व केलं जातं तेव्हा ते कुठे गेलं पाहिजे? शिष्यांकडेच ते ठेवलं गेलं पाहिजे. तापस व्यक्ती म्हणजे तापसाचा हातू विटाळू नेदावा, म्हणजे द्रव्य किंवा अशा काही मूल्यवान वस्तू पदार्थ असतात, हे एक प्रकारे साधकासाठी काय आहेत? ते विटाळ असल्यासारखंच आहे. म्हणजे त्याला स्पर्श केला तर आपण अपवित्र होणार आहोत. आणि स्वामींनी तर द्रव्याच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे? द्रव्य अस्तित्वे, म्हणजे द्रव्य बघण्याची गरज नाही, त्याला स्पर्श करण्याची गरज नाही, काही नुसतं अस्तित्व. जरी माझ्या नावे एवढं द्रव्य आहे किंवा येणार आहे, आलंच नाही, अजून आलेलं नाही आहे पण येणार आहे, असं स्वप्न बघणं हे सुद्धा दोषाला कारणीभूत आहे. म्हणजे तिथून पुढे जेव्हा द्रव्याचं अस्तित्व आपल्याला निर्माण होतं ना, तेव्हा त्याच्यातनं एखादा गुणाची पण निष्पत्ती होऊ शकते की ते द्रव्य येणार आहे, ते आपण परमार्थी उपयोगी लावू, असा पण भाव येऊ शकतो. परंतु द्रव्य येणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला बहुतांशी दोष जास्त आठवतात. हे द्रव्य येणार आहे का, मग आपण हे घेऊ, ते घेऊ, ते घेऊ, ते घेऊ, म्हणजे दोषजनक जास्त गोष्टी घेण्याचा विचार आपल्यामध्ये येत असतो. आणि म्हणून तापसाच्या हाती तो द्रव्याचा विटाळ नेदावा. मुळामध्ये म्हणजे देणाऱ्याने जरी ते द्रव्य शुद्ध भावनेने दिलेलं आहे, परंतु ते द्रव्य कमवताना शुद्ध भावनेने कमवलेलं आहे का, इथे बघावं लागतं. म्हणजे मुळामध्ये आपण हे करतो ना, आपण गुळ खातो, हा गुळ कसा असतो? गोड असतो, पण ते आपण विचारतो हा ऑर्गॅनिक आहे का? म्हणजे देण्याचा भाव शुद्ध आहे, पण बनवण्याचा भाव शुद्ध आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं तर काही मिश्रण केलेलं नाहीये. म्हणजे नुसतं देण्याचा भाव उत्तम असून चालत नाही, तिथे बनवण्याचा जो काही भाव आहे मुळात तो तशा पद्धतीने विना केमिकल तो बनवलेला आहे का, हे पण अधिक महत्वाचं आहे. कुणी आपल्याला साखर दिली तर आपण म्हणतो नको, मी साखर खात नाही, कारण की त्यांची बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती अशुद्ध आहे. देण्याचा भाव शुद्ध असून चालत नाही. म्हणून आपला देण्याचा भाव तो शुद्ध पाहिजेच, पण तो पदार्थ प्राप्त करण्याचा भाव देखील तेवढाच शुद्ध असला पाहिजे. त्या पदार्थाची निर्मिती सुद्धा, आता एवढं काय आपण टोकाला जात नाही, एवढं काही मुळामध्ये आपण जात नसतो, परंतु शक्यतो त्यातल्या त्यात आपण तिथपर्यंत जर का पोहोचलो की सात्विक व्यक्तीकडनंच ते घ्यावं वगैरे, म्हणजे आता हे खूप दुर्मिळ आहे बरं का, एवढं सगळं पाळत बसणं. आपलं जिथे जे मिळतं पटकन आपण घेतो आणि निघतो आपण. तर अशा पद्धतीने या ठिकाणी देण्याचा भाव देखील तेवढा शुद्ध असला पाहिजे. परंतु द्रव्य ही अशी गोष्ट आहे, स्वामींनी का सांगितलं की अस्तित्व मागवी, तुमच्याकडे नाही पण ते तरी सुद्धा त्याच्या आठवणीने आपल्याला दोष का निर्माण होतो? कारण की द्रव्य मुळामध्येच दोष आहे. द्रव्य निर्मिती ही काही चांगल्या कार्यासाठी निर्मिती त्याची झालेली नाही. द्रव्य हे नेहमी मोबदल्यासाठी तयार झालेलं आहे. याच्यातनं मी काहीही विकत घेऊ शकतो. द्रव्य हे अहंकाराशी जोडली गेलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे द्रव्याची निर्मितीच अशा पद्धतीची आहे. शुद्ध भावनेतनं ती निर्मिती नाही, आणि शुद्ध भावनेतनं जरी असली तरी व्यवहारामध्ये आल्यानंतर मात्र द्रव्य हे दोषयुक्त होत राहतं. कारण की द्रव्य प्राप्त खर्च करणारा जो व्यक्ती आहे ना, तो पण त्याच भावनेने ते देत असतो, आणि द्रव्य घेणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा त्याच भावनेने ते घेत असतो. आणि म्हणून द्रव्यामध्ये काय होतं, मला कोणी विचारलं की जुन्या नोटा
त्यांचं असं गठ्ठा आहे, समजा 100 नोटा असतील, जुन्या नोटा, आणि नवीन नोटा 100 असतील, याच्यात वजनदार काय कुठल्या नोटा असतील? मी म्हटलं नवीन नोटा. ते म्हणाले नाही, जुन्या नोटा. कारण की अनेकांच्या हातामध्ये इकडून जा तिकडे जा, त्यांच्या हातात जा त्यांच्या हातात जा, असं करून करून आपल्या हाताचा मळ त्या नोटांना लागतो. तेव्हा कळालं की आपल्या हातांना किती घाण असते. म्हणजे ती नोटांना लागत राहते आणि नोटांचा जो मळ असतो तो आपल्याला लागतो. ही दुसरा भाग आहे बरं का. आपल्या हाताचं मळ नोटांना, आणि नोटांमध्ये जो काही दोष आहे तो मात्र आपल्याला लागत राहतो. अशा पद्धतीने नुसतेच पैशांची देवाणघेवाण होत नाही, तर दोषांची पण देवाणघेवाण त्याच्यामध्ये होत असते. नोटांना दृष्टपर मळ लागतो, पण नोटांचा जो अदृष्ट मळ आहे, जो न दिसणारा आहे, तो अदृश्य मळ मात्र आपल्याला लागत राहतो. आणि त्याच्यामुळे द्रव्य जे आहे ते अशा प्रकारे दोषास कारण ठरणार राहतं. ही द्रव्याकडे एरवी पण तुम्ही ईश्वरपैकीची क्रिया आहे ती द्रव्याने प्राप्त होईलच असं नाही बरं का. खूप मोठा आपण जर का अवसर केला, म्हणजे एकाच व्यक्तीने खर्च केला, तर तेवढा त्याला मान पण द्यावा लागतो. नाहीतर तो लगेच मी एवढा खर्च करून, मी एवढी वर्गणी देऊन माझं नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे द्रव्य देण्यामागे परत तो एक भाव असतो द्रव्य देणाऱ्याचा. आणि कधी कधी काही वेळेला असं असतं की ज्यांनी द्रव्य दिलं त्याचं नावच नाही माहिती, कोणी दिलं काय दिलं. तो म्हणतो नाही, माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही, कोणी दिले काय दिले. म्हणजे तसाही भाव असणारे लोक आहेत. परंतु आमच्या स्वामींनी काय सांगितलं, द्रव्य संपत्तीने परमेश्वर प्राप्त होत नाही. आपण जरी द्रव्य खर्च केलं तरी हे लक्षात घेऊ नये की मी खूप द्रव्य खर्च केलं म्हणजे खूप विधी मला घडला. तसं नाही. द्रव्य तुम्ही किती खर्च करताय, दान दातृत्व किती करताय, त्याच्याने देव घडत नाही. ते दान दातृत्व करताना तुम्ही कुठल्या भूमिकेमध्ये आहात, किती आवड आहे, किती अहंकार तुमच्याकडे नाही आहे, या सगळ्या गोष्टी तिथे असतात. आणि म्हणून जे सारंग पंडित होते भरपूर, माझ्या मताने की स्वामींना जेवढे काही साधक भेटले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उपहार सारंग पंडितांचे स्वामीच्या ठिकाणी उपयोगी गेलेत असं समजू आपण. 60 उपहार त्यांनी, म्हणजे 60 वेळा स्वामींना त्यांनी भोजनाला बोलवलेलं आहे. परंतु देण्याचा भाव जो आहे, पदार्थ उत्तम आहेत. उत्तम का आहेत पदार्थ? कारण की ते उमाईसांनी बनवलेले आहेत म्हणून ते उत्तम आहेत. दातृत्वाचा जो भाव आहे तो उमाईसाकडनं उत्तम आहे. म्हणजे उमाईसाकडनं, जसं आपण जर का द्वारावतीकारांची लीळा जर का बघितली, 1000 पात्र आहेत, त्याच्यामध्ये किती पात्र ग्रहण केले स्वामींनी? 500 पात्र ग्रहण केले. कारण की ते जे काही निम्मे पात्र आहेत त्याच्यावरून लक्षात येतं की घरावर दोघांचाही समान, म्हणजे अर्धा अर्धा हक्क असतो बरं का, पत्नीचा आणि पतीचा. त्यातलं समान हक्कापैकी जो पतीचा वाटा जो आहे तो आमच्या स्वामींनी ग्रहण केलेला आहे, पत्नीचा वाटा ग्रहण केलेला नाही. त्या लीळेमध्ये पत्नी दोषी आहे आणि पती मात्र क्रिया करण्यार्थी उत्तम आहे. सारंग पंडितांच्या क्रियेमध्ये मात्र उलट आहे. पत्नीचा भाव जो आहे क्रिया करताना तो उत्तम आहे, पतीचा भाव मात्र उत्तम नाही. त्याच्यामुळे सारंग पंडितांना लागलं नाही गोमटा असं आपण म्हणत राहतो, पण उमाईसाला लागलं नाही असा विषय आपण घेत नाही. कारण उमाईसा देखील अनुसरलेल्याच आहेत. सारंग पंडितांच्या घरी ते राहत आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, परंतु उमाईसा ज्या आहेत त्या एक प्रकारे अनुसरलेल्याच आहेत. आणि धानाईसांनी सुद्धा एक प्रकारचं अनुसरण झालेलंच आहे. त्यांनी त्याच वेळेला स्वामींच्या नावे शृंगार आणि कास घातलेली आहे. आणि फक्त सारंग पंडित सरल्यानंतर ते म्हणतात त्यांनी कवाड लावून ते लगेच निंब्याला आले आणि अनुसरले. म्हणजे इत्यादी प्रकारे हे जे काही आपल्याला क्रिया दिसते लीळाचरित्रामध्ये, त्या लीळाचरित्रातल्या क्रियेमध्ये एकीकडे स्वामी काय करतात, ते अधिकारी म्हणतो. एरवी स्वामी सगळ्यांच्याच विनंतीचा स्वीकार करतात, पण तो अधिकारी म्हणतो हे अन्न मातीमध्ये
मिसळलेला आहे. तुम्ही माझ्या घरी चला. स्वामी त्यांच्या घरी जात नाहीत, कारण की कुठेतरी त्यांचं जे द्रव्य आहे ते द्रव्य अजून चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडचं दोषयुक्त अन्न आमचे स्वामी घेत नाहीत, किंवा त्या व्यक्तीकडे मुळातच तो अधिकार नाहीये की परमेश्वराने त्यांच्या भोजनाचा स्वीकार करावा. पण हे भोजन वगैरे पदार्थ येतात कुठून? हे द्रव्याच्याच माध्यमातून प्राप्त होत असतात. आणि म्हणून आपण देखील द्रव्य प्राप्ती जी आहे, शक्यतो, आता तुम्हाला किती शक्य आणि किती अशक्य तो भाग वेगळा, परंतु शक्यतो ते म्हणतात पाणी चांगलंच प्यावं. अन्न आत्ता अलीकडे काय केलं जातं, जास्तीत जास्त ते म्हणजे केमिकल युक्त खाऊ नये अशाकडे थोडासा कल आहे. शक्य किती अशक्य किती तो भाग वेगळा. तशा पद्धतीने द्रव्य आपण देखील कमवत असताना ते जास्तीत जास्त शुद्ध भावनेतनेच ते कमवावं. किंवा जरी एखाद्या वेळेस द्रव्य आलं तरी त्याचा दोष आपल्यामध्ये किती उद्भवतो आहे. आपल्याला थंडी कमी जास्त झालेली कळते की नाही, तशा प्रकारे द्रव्यामुळे आपल्यामध्ये काय भाव कमी जास्त होतो आहे, दोष वाढतोय का द्रव्यामुळे, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. की द्रव्य आल्यानंतर आधी आपण पदयात्रा करायचो आणि द्रव्य आल्यानंतर पदयात्रेत आपल्याला चालायला जमत नाही. का जमत नाही? तब्येतीमुळे नाही, द्रव्यामुळे. द्रव्य आल्यानंतर आपल्याला चालायचा कंटाळा येतो लगेच आपण. आणि द्रव्य नसेल तर माणूस 1-1, 2-2 किलोमीटर पायी जातो. तो म्हणतो नको, द्रव्य खर्च होते, तो राखून ठेवतो ते. आणि द्रव्य आल्यानंतर मात्र आपल्याला ते राखून नाही ठेवत, ते आपण खर्च करतो. पण खर्च करण्यामागे काय आहे? प्रकृती नाही, अहंकार आहे. बरोबर. द्रव्य जेव्हा खर्च करतो तेव्हा सगळ्यापेक्षा माझं द्रव्य जास्त दिसलं पाहिजे, सगळ्यांपेक्षा माझी संख्या जास्त दिसली पाहिजे, अशा प्रकारचा भाव कुठेतरी येतो. तो भाव, मी असं नाही म्हणत की आपल्याकडे द्रव्य अधिक नाही आलं पाहिजे, आलं पाहिजे, पण त्या द्रव्याच्या संबंधित जो दोष आहे तो मात्र आपल्यामध्ये वाढता कामा नाही. हे सगळंही देवाचे की. आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा श्रीमंत लोक नव्हते का? विद्वत्ता पण होती कर्मराटीची, दैवराटीचा पण अधिकार आहे. ही श्रीमंती तर आहेच समजा दैवराटीच्या संबंधित, परंतु कर्मराटीची द्रव्य संपत्ती पण असणाऱ्या आमच्या खेईगोई होत्या. पाऊण लक्षाचा त्यांचं त्या काळातलं, म्हणजे त्या हिशोबाने आपण गणित केलं तर आपल्या पंथामध्ये तेवढ्या महागडं मंदिर आता नाही. जर का ते हिशोब केला तिकडचे त्या काळचे 5 लाख आणि आत्ताचे, म्हणजे ते किती श्रीमंत होत्या ह्याचा अंदाजही आपल्याला करता येणार नाही. परंतु तो दोष होता का त्यांच्याकडे? त्या द्रव्याचा कुठलाही दोष त्यांच्याकडे नव्हता. देणारे लोक आलेत, परंतु हे घेणारे मात्र स्वामींकडे बसलेले आहेत. आणि स्वामींना विचारलं आपल्याला काही लागतं का? स्वामी म्हणाले, इथेच लक्षात घ्या स्वामींचं म्हणणं काय आहे, येत तैसे काही न लगे. देवाला ते लागत नाही. स्वामी म्हटले या 4-5 लाख रुपये घेऊन या, तुम्हाला विधी कार्याला उपयोगी येईल. तर त्याच्यानी पण विधी होत नाही. नाही निळ भटताना घरून निघताना स्वामी म्हटले असते घेऊन निघा म्हणून. परंतु त्या ठिकाणी त्यांना सुद्धा सांगितलेलं नाहीये की घेऊन चला, आणि ह्यांना सुद्धा सांगितलं नाही की आणायला सांगा त्यांना. स्वामी म्हणाले की येत तैसे काही न लगे. आणि मग त्या काय म्हणतात, त्या भाच्याला तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्हाला त्यातलं काहीही नको. म्हणजे हा भाग आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळतो की द्रव्य अपार आहे आणि ते सुद्धा व्यवसायातनं आहे, तरी देखील त्या द्रव्याचा अजिबात त्यांना कुठेही अहंकारयुक्त लवलेश त्या द्रव्याचा नाही, किंवा आम्ही श्रीमंत आहोत याचं सुद्धा लवलेश नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंती आपल्याकडे आहे. म्हणून उपदेशी साधकांनी स्वतःच्या बँक खात्यामध्ये किती द्रव्य आहे याच्यावरून आपली श्रीमंती ठरवायची नाही, याच्यावरून आपली गरिबी ठरवायची नाही. आपल्याला किती वचन पाठांतर आहे त्याच्यावरून आपली श्रीमंती, आणि ती श्रीमंती सुद्धा अहंकारवादी नाही. ही श्रीमंती कशी आहे? वचन पाठांतराची श्रीमंती आली, पण वचनाच्या अर्थाची श्रीमंती नाही आहे, ती कमवा.
वचनाच्या अर्थाची श्रीमंती आली, पण वचनाच्या आचरणाची श्रीमंती आली नाही, ती कमवा. आता ही किती काळपर्यंत कमवायची आचरणाची श्रीमंती? मरेपर्यंत श्रीमंत होत नाही आपण आचरणाच्या बाबतीत. ज्ञानाच्या बाबतीत आपण श्रीमंत होऊन जाऊ, आमचं एवढं पाठ आहे, तेवढं पाठ आहे, परंतु आचरणाची श्रीमंती मात्र शेवटपर्यंत त्याची अतृप्तता राहिली पाहिजे. एवढ्या दिवस आचरण केल्यावर देखील आमच्या शांताबाईसांना वाटतं की नाही, अजून आचरण करावं. स्वामी म्हणतात नाही केलं तरी चालेल आचरण. ते नाही, स्वामींनी आता असं सांगतात, मग तेव्हाच तसं का सांगितलं? म्हणजे ती अतृप्तता त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. आणि कधीच, हा ना, एरवी व्यावसायिक लोकांना कधीच नाही वाटत आता भरपूर आपलं नाव झालं, एवढं कमवलं, आता आपण थांबू कमवायचं, असं होतं का कधी? तसं आचरणाच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. ही श्रीमंती आपल्याला कधीच प्राप्त होत नाही आचरणाची. जेवढं करू तेवढं कमीच, जेवढं करू तेवढं कमीच. तुम्ही आचार्य भट्टोबासांना जरी विचारलं की तुम्हाला दशा अवस्था प्रकट झाल्या, प्रेमोपाय घडला, 500-700 गुरुकुळांना तुम्ही निमित्त झालात, म्हणजे आता याच्या पुढे तुम्ही धन्य झालात का? ते म्हटले नाही, अजून मला आचरण करायचं आहे, पुनःसंबंधाला जायचं आहे. पुनःसंबंधी गेलं म्हणजे झालं का? नाही, अजून मला ईश्वराची भेट, अप्रोक्ष ज्ञान. अप्रोक्ष ज्ञानातही समाधान नाही, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान. तर विशेष ज्ञानापर्यंत तर काहीच नसेल ना, परत ईश्वर प्राप्ती. आणि ईश्वर प्राप्ती आणि तिथला आनंद, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे तोपर्यंत या साधकाची आचरणाची श्रीमंती बघा. शाब्द ज्ञानात अनुसरण पदामध्ये आपण क्रिया केली 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 यापरी योग्य होय, पण कशासाठी योग्य होय? फक्त पुनःसंबंधासाठीच. परत पुनःसंबंधी सुद्धा क्रिया करावी लागते, मग यापरी योग्य होय, मग अप्रोक्ष होणार. म्हणजे अप्रोक्ष शाब्दामध्ये, पुनःसंबंधीच्या शाब्दामध्ये सुद्धा आम्हाला क्रियाशून्य नाही व्हायचं, तिथेही आमचे विधी सुरूच आहेत. आणि तिथे सुद्धा आचरण आहे, त्या आचरणाने अप्रोक्ष, त्या आचरणाने सामान्य, तिथल्या आचरणाने विशेष, आणि तिथल्या आचरणाने विशेष ज्ञानात गेलेला जीव सुद्धा कृपास्पदाचं दुःख मिळाल्यानंतर त्यांची अवस्था काय होते की नाही, अजून आपला टप्पा बाकी आहे भरपूर. आपल्याला वाटलं की सगळे दोष निरसन झाले, विशेष ज्ञानामध्ये पण दोष आहे. कर्माचे कठीणत्व, मनाचे हिरवठाण, अव्यरणाचे दुःख, अव्यरणाचा जो दोष आहे, हे सगळे दोष तिथे आहेत, ते नासायचे आहेत. आणि त्याच्यासाठी परत विशेष ज्ञानामध्ये सुद्धा आचरण आहे परत. आणि मग योग्य होय, आणि मग विशेष ज्ञानात सगळे, म्हणजे तुमचे आमचे सगळे दोष कधी नासणार? अनुसरण घेऊन नासणार नाहीत. आपण किती अस्थिपरी आचार्य आचार प्रकरण केलं तरी ते नासत नाही. ते नासण्यासाठी विशेष ज्ञानापर्यंत पोहोचावं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी आमचे स्वामी आमचे सकळ दोष नासून टाकणार आहेत. कर्म नासतील, मळ नासतील, परंतु सकळ दोष मात्र विशेष ज्ञानामध्ये नासल्या जातील. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळे दोष जे आहेत आपल्याला, आहे ना, 100 दोष असतील एकूण जगामध्ये, तर त्यातले 99 दोषाला कारणीभूत आपलं द्रव्य असतं. आणि त्याच्यामुळे खूप वेळा असं होतं की अनुसरण घ्यायचं आहे, पण ते मुलं म्हणतात की आत्ताच घर बांधलं, आतापर्यंत आपण झोपडीमध्ये राहत होतो, आता या घराचं उपभोग घ्या, थोडंसं 1-2 वर्ष थांबा आणि मग अनुसरा. मग आपल्याला पण वाटतं की बरोबर आहे बरं का, थोडं थांबू आपण. आता कोणी अडवलं आपल्याला? जर का आपलं छोटंच घर असतं तर मुलांनी अडवलं असतं का? म्हणजे त्याच्यामध्ये काय मध्ये आलं? परत द्रव्य आलं. प्रत्येक ठिकाणी द्रव्य आपल्याला आडवं येत राहतं. आपल्याला असं वाटतं की द्रव्य आले की क्रिया घडतात, उपहार होतो, अन्नदान होतं, हे दान होतं, ते दान होतं. परंतु मला असं वाटतं की द्रव्य आल्यानंतर काही गोष्टींच्या बाबतीत बरं का, बारीक बघितलं तर हे लक्षात येणार की आपण थोडंसं थांबतो त्याच्यामध्ये. आपल्या क्रिया कुठे कुठे ज्या अजून चांगल्या झाल्या पाहिजेत, त्या द्रव्यामुळे थोड्याशा कमी होतात, किंवा त्याच्यामधला भाव कमी होतो. म्हणजे मी जे नेहमी उदाहरण सांगतो की एखादा द्रव्यहीन व्यक्ती एखादी क्रिया करतो, तो त्याची देवाला पदार्थ कमी तो वाहतो,
परंतु प्रार्थना मात्र जास्त करतो की माझ्याकडे आपल्याला द्यायला काहीच नाही. आमच्या आबयांनी काय केलेलं आहे, पुऱ्या 4च दिल्यात स्वामींना. स्वामींनी 4च पुऱ्या अर्पणा केली, पण विनंती मात्र किती आहे, दुःख मात्र किती आहे. परंतु जर का आपण पदार्थ जास्त देतोय ना, तर आपले विनंत्या कमी असतात बरं का. ज्याची पंगत येतो म्हणतो प्रसन्नते घ्या बरं का बाबा, बस एवढंच बोलतो तो. त्याला माहिती आहे आपले पदार्थ उत्तम आहे, हे सगळे जेवणारच आहेत. पण ज्याचा पदार्थच उत्तम नाही आहे, त्याला असं वाटतं की हे साधक वर्ग जेवतील का नाही जेवतील, माझा पदार्थ काही उत्तम नाहीये, देण्याचा भाव माझा उत्तम नाहीये. आणि म्हणून तो जास्तीत जास्त विनंती करतो, घ्या बरं का बाबा अजून, घ्या बरं का बाबा अजून, चटणी भाकरच आहे. म्हणजे हे आहे, इथे सुद्धा द्रव्य आपल्याला कुठेतरी आडवं येत असतं असं मला वाटतं बरं का. आणि म्हणून अर्थातच असं नाही आहे की ज्यांच्याकडे द्रव्य आहे त्यांच्याकडे जर का ही जाणीव असेल तर ते सुद्धा रडून पडून ती क्रिया करतात आणि त्यांनाही वाटतं की आपलं हे स्वीकारलं जातंय की नाही जातं. कोणी स्वीकारलं पाहिजे, परमेश्वराने स्वीकारलं पाहिजे. बाकीचे साधक वर्ग तर खाऊनच राहिलेले आहेत, त्यांनी खाल्ल्याने क्रिया स्वीकारात जाणार नाही, ती क्रिया परमेश्वराने ती पदरात घेतली पाहिजे, यांच्या माध्यमातूनच ते जाणार आहे. साधू असतील, वासनिक असतील, त्यांच्याच माध्यमातून ती क्रिया आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकणार आहे. पण ईश्वराने जर का स्वीकारलं नाही, प्रतिकारांत जर का वाढली नाही, तर ईश्वरापर्यंत भोजन भजन आपल्याला घडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी द्रव्य आपल्याकडे नसलं काय किंवा द्रव्य आपल्याकडे किती असलं काय, पण आपली क्रिया करण्याचा भाव जो आहे तो शुद्ध असला पाहिजे. आणि शुद्ध कशा हेतूने सांगितलं स्वामींनी, निर्हेतुक. आपली क्रिया शुद्ध कधी होईल आणि आपली क्रिया अशुद्ध का होते, कारण आपण त्या क्रियेमध्ये पदार्थ प्रत्येक वेळी आपले उत्तम असतात, गरीब असो नाही तर श्रीमंत असो, पदार्थ प्रत्येकाचे उत्तम असतात. परंतु ते अशुद्ध कधी होतात, जेव्हा ते सहेतुक क्रिया केली की त्या क्रियेचं मूल्य शून्य होऊन जातं. आणि तीच क्रिया जर का निर्हेतुक केली, मग तुम्ही जर का ते उष्टी बोरे दिली काय किंवा मग ते शिळा पाणी भात दिला काय, ती क्रिया मात्र उत्तम प्रकारची होत असते. आणि म्हणून आमच्या स्वामींनी काय सांगितलं, निर्हेतुक भूत भजन करा नाही तर पूर भजन करा, पण ते कसं असलं पाहिजे, निर्हेतुक पद्धतीने असलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे लक्ष द्यायचं की आपण तर क्रिया करतच आहोत, द्रव्य खर्च करत आहोत, पदार्थ उपलब्ध करून देत आहोत, फक्त आपली क्रिया आपणच कशी नासवतो ते त्याच्यामध्ये सहेतुकपणा आणून तीच क्रिया आहे. फक्त आपला भाव जो आहे तो निर्हेतुक ठेवायचा. आयुष्यामध्ये कुठलीही क्रिया कुठल्याही हेतूने करायची नाही, ईश्वर हेतूने करायची आहे. मला परमेश्वराने काय केलं पाहिजे, साधकांची जी उपस्थिती आहे या क्रियेच्या अर्थी किंवा एखादा पदार्थ दातृत्वार्थी परमेश्वराने मला उत्तम उत्तम साधकांचा योग घडून द्यावा आणि माझ्याकडनं सहजपणे ती क्रिया करून घ्यावी, असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आमच्या स्वामींनी जी अप्राप्ती सांगितलेली ती अप्राप्ती जर का आपण भावली तर परमेश्वर आपल्याकडनं उत्तम उत्तम ज्या क्रिया आहेत त्या आपल्याकडनं पण घडून घेतील. तुमच्याकडे द्रव्य असो की द्रव्य नसो, परत आपण हे करूया की द्रव्याने ईश्वर सेवा घडत नसते. आमच्या निळभट्टांना पण सेवा घडली, पूजन घडलं, त्यांचं वैयक्तिक काय द्रव्य होतं का, वैयक्तिक काहीच नव्हतं. किंवा मग भाईदेव व्यासांना पण क्रिया घडली, आता तिथे मूल्य अलंकार काय आहेत का, काहीच नाहीये, तिथे फक्त बोरच आहेत. म्हणजे अशा माध्यमातून देखील सेवा घडू शकते. किंवा मुक्ताबाईंना सेवा घडली, तिथे काही विकत आणलेलं आहे का, इथे सुद्धा वनातलीच ती फळं वगैरे जी काय आहेत ती आणलेली आहेत. तुमच्याकडे वेळेवर जे काही उपलब्ध असेल ते त्यावेळेला तुमच्याकडनं दिल्या जातं आणि तेच महत्त्वपूर्ण असतं त्यावेळेला. त्यावेळी त्यांना भोजन नको असतं, तेव्हा त्यांना पाणीच पाहिजे असतं. आणि तुमच्याकडे भोजन नसतंच, तुमच्याकडे पाणीच असतं. तुम्हाला असं वाटतं की भोजन असतं तर अजून बरं झालं असतं, माझ्याकडनं ते दिलं गेलं असतं, उत्तमच झालं असतं. पण आत्ता पण तुमची क्रिया उत्तमच घडलेली, जे ज्यावेळी पाहिजे त्यावेळी ते तुमच्याकडनं दिल्या गेलं.
है ना. स्वामींनी म्हटलं बटोबासांना 2 आसू घेऊन या त्यांच्याकडनं. आपल्याकडे पाठवलं असतं तर, आत्ता देवानी जर का पाठवलं कोणाला की 2 आसू घेऊन या, आपल्याकडे आसू आहेत का? आपल्याकडे 2 रुपये आहेत, 2,000 रुपये आहेत, 20,000 रुपये आहेत, 2 लाख रुपये आहेत, पण 2 आसू आहेत का आपल्याकडे? देवाने जे मागायला पाठवलं ती गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे त्यावेळेला. तेव्हा एकाईसाकडे रोट्या आहेत है ना, आणि देवाला पण काय पाहिजेत? त्या रोट्याच पाहिजेत. त्यांच्याकडे शिदोरी आहे आणि देवाला पण शिदोरीच पाहिजे. त्याच वेळेला देवाला पण आसू पाहिजेत आणि त्यांच्याकडे काय आहे? आसूच आहेत. कोणाकडे? गदोनायकांकडे पाठवलं, एलम भटांकडे पाठवलं. त्यावेळेला देवाला आसूच पाहिजे, त्यांच्याकडे आसू आहेत. त्याच वेळेला इकडे भटोबा आल्यानंतर स्वामींना शिदोरी पाहिजे, ती शिदोरी एकाईसांकडे आहे. परंतु पदार्थ असण्याशी काही संबंध नाही, तो देण्याशी संबंध आहे. त्यावेळेला त्यांच्याकडे आसू आहेत आणि त्यांनी त्या आसू दिलेले आहेत आणि त्यांनी पण अहंकाराने दिलेल्या नाहीत. ते काय म्हणतात? देवाला माझी जर का आठवण आली हे आसूच्या प्रसंगी, तर हे देवाला पाहिजे तेवढे आसू घेऊन जा, जितके लागतात तेवढ्या. म्हणजे आता आपण 2 म्हणजे 2च नाही, जेवढं आहे तेवढं. ते म्हणाले नाही, स्वामींनी 2च आसू मागितलेले आहेत. म्हणजे आपण एखाद्या वेळेस घेताना पण किती घ्यावं? आपण या लागे तेची आणि तेवढेची, त्याच्यामध्ये ते पण आहे, तेच मागावं आणि तेवढंच मागावं. संग्रहारूप मागू नये. आमचे स्वामी बोडेबाई म्हणतात, बाई पुढे भेटणार, आता संग्रह करून घेऊ नका इथून, आणि पुढे भेटतं. म्हणजे त्यावेळी ते सन्निधान आहे. आणि आता पण आपण त्या अनुषंगाने चाललो, त्याचा संग्रह नाही केला, तर मात्र आपल्याला देखील जेव्हा जे पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच प्राप्त होत राहणार. पण त्याच वेळेला स्वामींना शिदोरी पाहिजे. ते शिदोरी आहे, पण काय नाहीये? देण्याची जे काय अधिकार आहे ती नाही, आणि देण्याची वृत्ती पण नाहीये. कदाचित अधिकार नसतो, पण वृत्ती असली पाहिजे ना. आता आपला देण्याचा अधिकार आहे का? देवाने श्रीमुखे समोर बसून आपण देवाला काहीतरी निर्हेतुक क्रिया करावी असा आपला भाव आहे, वृत्ती आहे. पण स्वामी नाहीये. जरी स्वामी नसले तरी आपली मात्र वृत्ती असली पाहिजे की ईश्वरापर्यंत माझी क्रिया पोहोचली पाहिजे. ही वृत्ती आपण ठेवावी. इथे एकाईसांकडे पदार्थ आहेत, स्वामी आहेत, पण मात्र वृत्ती त्यांच्याकडे ती नाही. कदाचित त्यावेळी ते दिल्या गेलं असतं तर प्रेमोपायासारखं घडलं असतं. दुकाळिका भुकेल्या थोर गोमटे, आणि भट्टोबासांसारखी व्यक्ती आहे तर प्रेमोपाय नाही म्हणा, पण प्रेमोपायापर्यंत एखाद्या वेळेस त्यांची क्रिया पोहोचली पण असती. आणि म्हणून हे लक्षात घ्या, आपल्याकडे द्रव्य पदार्थ वस्तू असो की नको असो, परमेश्वराचे साधक आपल्या समोर असो की नको असो, पण आपली देण्याची वृत्ती मात्र, ती प्रतिकारता मात्र आपण सतत ठेवली पाहिजे. आणि या क्रियेला आमच्या स्वामींनी अप्राप्ती असा विधी नाव दिलेलं आहे. अप्राप्ती, आपण 7 पदार्थांची जी सांगितलेलं आहे ती 7 पदार्थांची अप्राप्ती सतत भावत जर का आपण राहिलो तर निश्चितपणे पुढच्या टप्प्यामध्ये उत्तमाती उत्तम क्रियेचा योग परमेश्वर आपल्याला घडून देऊ शकतात. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 49 आणि 50 अशा 2 क्रमांकाच्या स्मृतींचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत